कोकण पदवीधर मतदारसंघातील शेकाप उमेदवार बाळाराम पाटील यांचे प्रचारासाठी खोपोलीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आले होते। शिक्षकांच्या मेळाव्याला तटकरे यांनी मार्गदर्शन केले। कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी शेकापकडून पनवेल येथील शेकापचे ज्येष्ठ नेते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाळाराम पाटील निवडणूक रिंगणात आहेत। नुकताच खोपोली राजर्षी शाहू महाराज सभागृहात शिक्षकांचा मेळावा संपन्न झाला। यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड, निरंजन डावखरे, KTSPचे अध्यक्ष किशोर पाटील, दत्तात्रय मुसळकर, शेकापचे तालुका चिटणीस संतोष जंगम आदींसह मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। कोंडाण्याचं मग ऐकायचं पहिलं 3 तारखेच्या निवडणुकीत लक्ष केंद्रित करायचं आणि मग 6 तारखेच्या आत आमदार बाळाराम पाटलांसहित आपल्याला अर्ज भरायला जायचं आहे। एवढंच आपल्याला निर्धार त्यानिमित्ताने करायचं आहे। त्यावेळेला मात्र या तालुक्यात आम्हाला विसरू नका, एवढंच फक्त तुम्हाला सांगतो, बाकी काही एक आमदार आम्ही 4 रुपयाने वाढवत आहोत, तेवढंच फक्त अगदी प्रेमपूर्वक लक्षात ठेवा। आपला गोड बोलणारा आमचा जो आमदार आहे शांत आहे, तसा तो कधीमध्ये आदराला सांगतो, पण तसा एकदम शांततेने असलेला त्या आमदाराला आता तुमच्या सर्वांची ताकद या निमित्ताने मिळावी। आनंदराव, तुमचा सगळा प्रदीर्घ अनुभव आहे, खूप त्या प्रदीर्घ अनुभवाचा फायदा आम्हाला होऊ द्या। इतके वर्ष तिकडेच मिळायला फक्त आता यावेळेला आम्हाला सुद्धा कसा मिळेल एवढी फक्त खबरदारी घ्या। कारण आता जयंत पाटील गेले मुंबईला, विवेक पाटील येणार होते, ते त्यांच्याकडे दुर्दैवी घटना घडल्यामुळे त्या तिकडे आले। त्या दोघांची प्रतिनिधी म्हणून तुम्ही इथं आणि त्या दोघांपेक्षा तुम्ही भारी हुशार आहात। तुम्हाला जपलं का बाकी जपलं असं आम्ही मानतो। त्यामुळे तुम्ही सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे नीट बघा, एवढंच तुम्हाला या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो आणि विश्वास व्यक्त करतो। मसुरकर साहेब, तुमच्या वतीने शब्द द्यायचा ना याला किचन व्हायला शब्द द्यायचा आहे आणि शब्द घ्यायचा पण आहे ना। तर फक्त द्यायचं आपल्याला माहिती नाही, आपल्यासाठी सुद्धा देवाणघेवाण पाहिजे ना संतोष। नाही तर मग आपला खालापूर झाला का आपला परत लगेच अशी आली मला फक्त तिकडे आहे ना। असं पण होऊ शकतं, काय करायला नाही होणार असेल तर काय भाग नाही, विनोदाचा भाग सोडा। आता आपल्याला एकसंघपणाने हा पुरोगामी विचार, शिक्षण क्षेत्र, शैक्षणिक संस्था आणि आपला गुरुजन वर्ग या सर्वांच्या हिताची जपणूक करण्यासाठीच या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला पूर्ण ताकदीने आपल्याला त्या ठिकाणी उतरायचं आहे। बाळाराम पाटलांच्या नावाच्या समोर पसंत क्रमांक 1 चा आकडा लिहायचा आहे। आपल्याला दुसरा पसंतीचं मत द्यायचं नाही।